कोट्यवधी रुपये खर्च करून शेतकऱ्यांचा शेती व्यवसाय उद्ध्वस्त करणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीला जबाबदार असणाऱ्या कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या उंची वाढीला विरोध करण्यासाठी आज जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, माजी उपनेते संजय पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, कॉम्रेड प्राध्यापक उदय नारकर, अतुल दिघे, बाबासाहेब देवकर यांनी शक्तीपीठ आणि अलमट्टी धरणाच्या उंची वाढीविरोधात आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या। या बैठकीनंतर बोलताना विजय देवणे यांनी शक्तीपीठ समर्थनाचा गाजावाजा करणाऱ्या राज्य सरकारच्या लोकप्रतिनिधींनी हिम्मत असेल तर बिंदू चौकात एकाच व्यासपीठावर यावं असं खुलं आव्हान दिलं। शक्तीपीठ महामार्गाला 50 ते 60 लोकांनी समर्थन केलेल्याची महाराष्ट्राच्या या ज्या शक्तीपीठ महामार्गाचे संचालक आहेत त्यांना दाखवण्याचा प्रयत्न झाला। त्यामुळे आमचं असं मत आहे, हजारो हरकती या महाराष्ट्रामध्ये दिल्या गेलेल्या आहेत, 13 जिल्ह्यातून दिलेले आहेत आणि आज नाही आहे, जवळजवळ वर्ष दीड वर्ष हा लढा सुरू आहे। आणि ह्या हरकती दिल्या असताना समर्थनाच्या खोट्या हरकती दिल्या म्हणून सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीस यांनीही मांडलं आणि 50-60 हरकती दिल्या म्हणून सांगितलं जातं। वारंवार हरकती घेता येत नाहीत। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी प्रांत आणि तहसीलदारकडून तपासून घ्याव्यात, त्या हरकतीच्या आमच्याकडे पोच आहे। म्हणून आमचं मत आहे, शक्तीपीठमध्ये समर्थन करणाऱ्या माणसांनी बिंदू चौकात यावं आणि आम्ही ही हरकती घेणारी जी माणसं आहे ज्यांना आम्हाला शक्तीपीठ नको आहे त्यावेळेला आम्हीही आमचे शेतकरी घेऊन तिथं येतो, तिथं खरं दूध का दूध आणि पाणी होऊन जाईल। त्यामुळे शेतकऱ्याला जास्त डिवचू नका। शेतकऱ्यांचा संताप जर अनावर झाला तर महाराष्ट्राच्या विधानसभेचं कामकाज व्यवस्थितपणे चालणार नाही, अशा पद्धतीचा आज या ठिकाणी आम्ही निर्वाळीचा इशारा दिलेला आहे। शेतकऱ्यांचा अंत पाहू नका असा इशारा देत लवकरच या संदर्भात मेळावा घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचं देवणे यांनी सांगितलं। कोल्हापुरामध्ये महापुराची परिस्थिती आहे। सांगलीपासून कोल्हापूरपर्यंत 3 पूल होणार आहेत। या 3 पुलामध्ये कृष्णाच्या पाण्याची पातळीची जर का फूग वाढली तर ती पाण्याची पातळी कोल्हापूर शहरामध्ये येणार आहे। म्हणून खास करून कोल्हापूर शहरातल्या 29 वॉर्डमधल्या सर्व नगरसेवक ज्यांनी निवडणूक लढवली, जे निवडणूक लढवणार आहेत त्या भागातले सर्व लोकप्रतिनिधी, कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज, कोल्हापूरचे आमदार, महाविकास आघाडीचे आमचे प्रमुख आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये एक भव्य मेळावा घेतला जाईल आणि कोल्हापूरला पुराच्या पाण्यापासून वाचवा आणि शक्तीपीठ घालवा अशा पद्धतीचा नारा त्या ठिकाणी आम्ही दिला जाईल। जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांनी सुपारी घेऊन राजेश क्षीरसागर शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करत असल्याची घणाघाती टीका केली। एक कोल्हापूर जिल्ह्याच्या माध्यमातून एक फार मोठे प्रगतशील शेतकरी तयार झालेले आहेत, ज्यांनी कधीही शेतामध्ये ट्रॅक्टर चालवला नाही, ज्यांनी कधीही शेतामध्ये नांगर फिरवलं नाही, की जे कधी भाजी लावण्यापासून त्या भुईमुगाच्या शेंगा काढण्यापर्यंत कधीच गेले नाही, काय कसले चिखलात गेले नाही। त्यांना शेतामधील चिखल हा त्यांच्या जीवनामधील कधीच प्रश्न नाही। असे कोल्हापूर जिल्ह्यातील फार मोठे प्रगतशील शेतकरी सन्मान्य राजेश क्षीरसागर हे आता यांनी नवीन एक उडी घेतलेली आहे, शक्तीपीठ महामार्गाने अलमट्टी धरण। म्हणजे यांना कसलंही ज्ञान नाही, पण एक सुपारी घेऊन पुन्हा यांनी उडी मारलेली आहे असं माझं ठाम म्हणणं आहे। माजी नगरसेविका भारती पोवार यांनीही शक्तीपीठ विरोधातील लढा चालूच राहणार असल्याचा इशारा दिलाय। शक्तीपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीत होऊ दिला जाणार नाही असा शेतकऱ्यांच्या निर्धाराबरोबर शहरवासियांनी सुद्धा निर्धार करायचं ठरवलेला आहे आणि हा विरोध हा कुणाच्या फायद्यासाठी नसून हा विरोध शेतकरी उद्ध्वस्त होत आहे, त्या उद्ध्वस्त शेतकऱ्याला त्याच्या जागेतून हलवण्याचा अधिकार महाराष्ट्र शासनाला नाही आहे आणि म्हणून शक्तीपीठाला होणारा विरोध हा सर्वसामान्य जनतेच्या हक्काचा लढा आहे।
बैठकीला राजू लाटकर, आर के पोवार, बाबूराव कदम, दिलीप पवार, व्यंकप्पा भोसले, रघुनाथ कांबळे, चंद्रकांत यादव, सागर कोंडेकर, सम्राट मोरे, अनिल घाटगे, सुभाष देसाई, शिवाजी मगदूम, हसन देसाई, अवधूत साळुखे, विशाल देवकुळे, सर्जेराव देसाई, माजी नगरसेवक मधुकर रामाणे, इंद्रजित बोंद्रे, नंदकुमार सूर्यवंशी, राजाराम गायकवाड, भरत रसाळे, दत्तात्रय वारके, अनिल लवेकर, किशोर खानविलकर, विजय सूर्यवंशी, रियाज सुभेदार, जय पटकारे, सुयोग मगदूम, सुलोचना नायकवडे, बबन रानगे, भैया शेटके, संपत चव्हाण, उज्ज्वला चौगले आदी उपस्थित होते.